या गडावर आज श्री महादेव, श्री विष्णू, श्री पार्वती आणि श्री महालक्ष्मींचे दर्शन मला झाले। त्याहून मोठे भाग्य काही नाही। दुर्वास ऋषी, तुम्हाला भेटून आम्हाला देखील आनंद झाला आहे। जेजुरीत आपलं स्वागत आहे। हे प्रभू, आज आपले असे दर्शन झाल्यावर मला हे सांगायचा मोह आवरता आवरत नाही की खरोखरीच हे स्थान म्हणजे जणू प्रति कैलासच म्हणावा लागेल। जसे भक्तिभावाने आपल्या दर्शनासाठी कैलासी आल्यावर प्रसन्न वाटते, तसेच ह्या जेजुरी गडावर सुद्धा प्रसन्न वातावरण आहे। आणि का नसणार, जिथे साक्षात श्री महादेव, श्री विष्णू, श्री महालक्ष्मी आणि श्री पार्वती देवी यांचा वास आहे, तिथे प्रसन्न वातावरण असणारच। मला खात्री आहे देवा की भक्तिभावानं या जेजुरीत आलेल्या कुठल्याही भक्ताला निराश होऊन जावं लागलं नसेल। ऋषीवर, आपण अगदी योग्य तेच म्हणाला। भक्तिभावाने जेजुरीत येणाऱ्या भक्तांना कधीही निराश होऊन परत जावं नाही लागत। ऋषीवर, कृतयुगातील माझ्या या मनुष्य अवताराचा उद्देश केवळ मणी आणि मल्ल यांचा विनाश करणे आणि दैत्यांना शासन करणे एवढाच नव्हे, समाजातील दुराचाराचा नाश करणं, समाजाला जाग करणं, धर्माचा, सदाचाराचा मार्ग सर्वदूर पसरवणं हा देखील त्यामागचा उद्देश होता। ऋषीवर, ह्या चरित्राशी सर्वजण तसेच जोडले गेले आहेत। श्री खंडेरायांच्या या अवताराशी तुम्ही देखील नकळत जोडले गेले आहातच ऋषीवर। होय देवी, आपल्या लवा नामक शिष्याला तपश्चर्येसाठी जागा हवी होती, अशी जागा जिथे कुठलीही असुरी शक्ती कधीही प्रवेश करू शकणार नाही। त्यांनी आपल्याला तशी विनंती केली आणि आपण जेजुरी जवळील धवलगिरी पर्वताच्या सान्निध्यात असलेली जागा त्यांना अभिमंत्रित करून दिली होती। होय देवी, त्या जागी लवा ऋषींनी साधना केली होती। ऋषीवर, जेव्हा मणिमल्लांच्या त्रासातून या सृष्टीची सुटका व्हावी अशी प्रार्थना घेऊन प्रथम इंद्रदेवांकडे, मग माझ्याकडे आणि अखेर श्री महादेवांकडे नारद मुनी आणि सप्तर्षीं समवेत गेले, तेव्हा त्यांच्या कुटुंबियांच्या रक्षणार्थ त्यांनी त्यांना त्यांच्या शिष्याच्या अर्थातच लवा ऋषींच्या आश्रमातच ठेवलं होतं। त्यामुळे या मल्हारी चरित्राशी आपण देखील जोडले गेले आहात ऋषीवर। मी केवळ माझे कार्य केले देवी, माझ्या हातून हे व्हावे हे परमनियतीनेच लिहून ठेवले असावे। हे श्री मार्तंड भैरवा, आपण या मनुष्य अवतारामध्ये जे कार्य करत आहात ते अत्यंत कठीण आहे। श्री म्हाळसा देवी आणि बाणाई यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होताना मल्हारी चरित्र सर्व दूर होणार आहे, होत आहे। आणि त्या निमित्ताने धर्माचे पुनरुत्थान होत आहे। आपल्या भक्तांवर आपली कृपादृष्टी सदैव असू द्यावी देवा।